आमचे अध्यक्ष नवीनजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांनी मिळून एक चांगला निर्णय महाराष्ट्रात झाला। 11 सीट भारतीय जनता पार्टी लढणार आहे, 4 सीट शिवसेना लढणार आहे, 2 सीट राष्ट्रवादी लढणार आहे। आणि मला विश्वास आहे की आतापर्यंतच्या निवडणुकीत जेवढं मोठं यश या निवडणुकीमध्ये कधी मिळालं नाही तेवढं मोठं यश 17 पैकी 17 जागा महायुतीला मिळतील आणि मोठा विजय, केवळ जिंकणारच नाही तर मोठा विजय महायुतीचा होईल असा मला विश्वास आहे। अमरावतीमध्ये रवी राणा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, काय सांगणार? मला नाही वाटत की आमच्या नवनीत राणाजी आणि रवी राणाजी इतके प्रगल्भ नेते आहेत ते काही महायुतीच्या काही निर्णयाच्या विरुद्ध जातील। ठीक आहे, हे लोकल लेवलला कमी जास्त कधी कधी असतं, पण मीच बोलणार आहे स्वतः रवी राणाजी आणि नवनीत राणाजीशी। त्यांना मी विनंती करणार आहे आजच्या फॉर्म भरण्याकरता येण्याकरता। त्यामुळं काही वेळा आपली मागणी असते, पण मला वाटतं की नवनीत राणाजी रवी राणाजी आमच्यासोबतच काम करतील। तिढा शेवटपर्यंत सुटल्यानंतर महायुतीने सगळं आलबेल असं म्हणायचं का? नाशिकमध्ये असेल किंवा 100% आलबेल महायुतीमध्ये होतं। फक्त एवढंच होतं की फॉर्म्युला काय असावा। फॉर्म्युला हाच झाला की सीटिंग गेटिंग हे महत्वाचं झालं, आणि ज्या सीट सीटिंग गेटिंग नाही आहे किंवा ज्या सीट ओपन्स आहे त्या सीटमध्ये त्या मतदारसंघाची सर्वात जास्त सदस्य संख्या कोणाकडे आहे, मतदारसंख्या कोणाकडे आहे या आधारावर संभाजीनगरचा निर्णय झाला, या आधारावर इतर निर्णय झाले आणि त्यामुळे ते सर्वांना मान्य होते। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही अर्ज भरतायत। नाही, होईल तिथे थोडा काही कार्यकर्त्यामध्ये राहतो, पण 1-2-3 दिवसात होऊन जाईल। नाशिकमध्ये पण स्थिती आहे जिथे आपला उमेदवारी अर्ज परत घ्यायला तयार नाही होईल, हे आम्ही चर्चा करू। मला वाटतं की महायुतीच्या विरुद्ध कोणी जाणार नाही, विड्रॉ पण तो सारा आलबेल होईल। वडेट्टीवारजींनी आरोप केलेले आहे की पैसे देऊन भाजपने चंद्रपुरातले नगरसेवक झाले। मी वडेट्टीवारजींनाही विनंती करेल त्यांनी कृपया असे जे काही वाक्य किंवा शब्द त्यांच्या उंचीला शोभणार नाही असे बोलू नये, कारण काँग्रेस पार्टीचे नगरसेवक जे त्यांच्याकडे आहेत ते आम्ही का नेऊ, आणि समजा आमच्याकडे येत असेल तर मग त्यांनी तपासून घेतलं पाहिजे कुठल्या कारणांचे नाराज आहेत, लाडकी बहीणच्या कुठल्या कारणाने त्या ठिकाणी ते काँग्रेसला मतदान करू इच्छित नाहीये, काय कारण असेल त्यांनी त्या ठिकाणी तपासलं पाहिजे। लाडकी बहीणच्या 80 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता नाही, मला नाही वाटत त्यामध्ये स्क्रुटनी सुरू आहे। स्क्रुटनीमध्ये काही नावं आता गळाले असतीलही तरी पुन्हा एकदा त्याची कमिटी होऊन ते नाव पुन्हा इन होणार आहे। त्यामुळं काही नावं जी काही पॅरामीटर ठरले होते त्या पॅरामीटरच्या बाहेर आहेत, पण ते आतमध्ये आले आहेत। काही कमी होतील, पण याचा अर्थ असा नाही की 80 लाख कमी होईल। आपण वडेट्टीवारांनी आरोप केलेला की महिलांचा श्राप भाजपला लागेल, फक्त निवडणुकीपुरता मतं घेतली। सर्वात मोठा श्राप तर काँग्रेसला लागणार आहे। 332 महिला संसदेमध्ये येत असताना, 132 महिला विधिमंडळात येत असताना काँग्रेस पार्टीने थांबवलंय। जर प्रधानमंत्री मोदीजीने दिलेलं डिलिमिटेशनचं आणि महिला आरक्षणाचं बिल हे जर काँग्रेस पार्टीने एकमताने मंजूर केलं असतं तर 330 महिला खासदार झाल्या असत्या आणि महाराष्ट्रात 132 महिला आमदार झाल्या असत्या। हे तर पाप काँग्रेस पार्टीने केलंय। त्यामुळे काँग्रेस पार्टी ही महिला विरोधी आहे, ही आताच नाही तर अनेक उदाहरणं स्वातंत्र्यानंतर आपल्या जवळ आहे की काँग्रेस पार्टीने महिला विरोधी धोरण राबवलेलं आहे।